तू का पंक्चरवाला आहे का तू? लोकांचे पंक्चर काढतो, जॅकवाला आहे का तू? तुला ह्यासाठी लोकांनी निवडून दिलाय का तुला? येणाऱ्या डिसेंबर महिन्यापर्यंत 21 टीएमसी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं पाणी आपल्या जिल्ह्याला येऊन पडणार आहे. कुठं दुष्काळाचं सावट आपलं पुसलं जाणार आहे. आणि हे काम हे फक्त महायुतीचं सरकार करतंय. हे काम दुसऱ्यांच्या करायची ताकद नाही. दुसरे समोरची माणसं, आणि मी फोनवर बोलतो, मी जॅक दिला, मी पंक्चर काढलं. अरे तू का पंक्चरवाला आहे का तू? लोकांचे पंक्चर काढतो, जॅकवाला आहे का तू? तुला ह्यासाठी लोकांनी निवडून दिलाय का तुला? तुला लोकांनी निवडून दिलंय या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी, या जिल्ह्यातल्या तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी, या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठी. असं कुठलंही धोरणात्मक काम या खासदारांनी केलं नाही. म्हणून या फसव्या खासदाराला आपण या ठिकाणी गाडी बसवावं आणि तू लोकांची पंक्चर काढा फिर म्हणावं, एवढंच आपण त्याला या ठिकाणी या आपल्या साक्षीने बोलतो. मित्रांनो, चांगली मंडळी, काम करणारी मंडळी आहे. अर्चना ताईंचं काम अतिशय चांगलं आहे. महिलांसाठी सक्षमीकरण करणं असेल किंवा महिलांसाठी काम करणं असेल, त्यांनी सातत्यानं अर्चनाताईचं जे काम आपण बघतो ते कायम त्यांनी स्वतःला कामामध्ये वाहून घेतलेलं आहे. ज्याच्यामुळे कुठं आज माता भगिनींना सुद्धा न्याय मिळणार आहे. बचत गटाच्या माध्यमातून असेल आणि राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून असेल, बऱ्याच महिला या ठिकाणी संधी द्यायचं काम अर्चना राणा जगदीश पाटील यांच्या माध्यमातून होणार आहे. मी आपल्याला कळकळीची नम्र विनंती करतो, येणाऱ्या 7 तारखेला आपण सर्वांनी सत्सद बुद्धीनं महायुतीच्या उमेदवाराला राणा